सैफ अली खान सोबत 4 दिवसांपूर्वी जी घटना घडली त्याबद्दल तुम्ही न्यूज चॅनलवर आणि सगळीकडे ऐकलं असेलच. रविवारी पहाटे या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर मुंबई पोलिसांनी या आरोपीबद्दल जी माहिती दिली त्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. हा हल्लेखोर बांगलादेशी घुसखोर असून तो अवैधरित्या भारतात राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या आरोपीचं नाव मोहम्मद शहजाद असं आहे. त्यामुळे आता सैफवरच्या हल्ल्यापेक्षा महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या बांगलादेशी घुसखोरीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. तर आज आपण पाहणार आहोत की भारतामध्ये बेकायदेशीर घुसखोरी कशी वाढत आहे. खास करून तुम्हाला माहितच असेल की सध्या जी बांगलादेशमधली परिस्थिती आहे त्यामुळे काय होतंय की चुकीच्या पद्धतीने लोक बॉर्डरच्या शेजारच्या राज्यांमध्ये मुख्यतः आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये प्रवेश करतात आणि मग देशातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये जाताना दिसतात. विशेषतः महाराष्ट्र, मुंबई आणि इतर मेट्रोपॉलिटन शहरं जसं की नवी मुंबई आणि बेंगलुरू ही बांगलादेशी घुसखोर यांच्या टार्गेटवर असल्याचं दिसून येतंय. काही दिवसांपूर्वीच अजून एक बातमी आली होती की दिल्लीमध्ये सुद्धा एक टोळी पकडली गेली आहे जी बांगलादेशातल्या लोकांना इलिगली भारतात प्रवेश करण्यासाठी मदत करत होती. पण हजारो किलोमीटर लांब असलेल्या बांगलादेशातले घुसखोर महाराष्ट्रात येतात कसे, इथे राहतात कसे, या घुसखोरांनी महाराष्ट्र कसा टार्गेट केलाय आणि यावर नियंत्रण ठेवलं जाऊ शकतं का, त्याचीच माहिती आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. नमस्कार, मी स्नेहा आणि तुम्ही पाहताय से हाय टू स्क्वाय. सुरुवात करूयात सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यापासून. 3 दिवसांच्या शोध मोहिमेनंतर अखेर मुंबई पोलिसांनी रविवारी सकाळी या हल्लेखोराला अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सैफवर हल्ला करणाऱ्याचं नाव मोहम्मद शहजाद असं असून तो बांगलादेशी घुसखोर असल्याची माहिती मिळते. तो 5 ते 6 महिन्यांपूर्वी मुंबईत आला होता. त्याने आपलं नाव सुद्धा बदललं होतं. इथे तो हाऊसकीपिंग एजन्सी ज्या वेगवेगळ्या घरांमध्ये काम उपलब्ध करून देतात त्यांच्यासोबत तो काम करत होता अशी माहिती पोलिसांनी दिली. तर त्याच्या वकिलांनी तो 7 वर्षांपासून भारतात राहत असल्याचा दावा केलाय. मोहम्मदच्या चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार त्याला पुन्हा बांगलादेशात जाण्यासाठी बनावट पासपोर्ट हवा होता. त्यासाठी त्याला पैशांची व्यवस्था करायची होती. त्यामुळेच त्यानं हा चोरीचा प्लॅन आखल्याचं सांगण्यात येत आहे. आता 16 जानेवारीच्या रात्री नेमकं काय घडलं याबद्दल थोडक्यात पाहूयात. त्या रात्री आरोपीने बिल्डिंगच्या खाली असलेल्या सुरक्षा रक्षकाला झोपलेलं पाहिलं. त्याचा फायदा घेत तो 12व्या मजल्यावर पोहोचला आणि फायर एक्झिटद्वारे घरात प्रवेश केला. घरात प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम त्याला त्यावेळी मुलाची देखभाल करणारी मेड दिसली. तिने त्याला पाहून आरडाओरडा केला. त्या गोंधळाचा आवाज ऐकून सैफ अली खान आणि करीना तिथे पोहोचले. सैफने त्या घुसखोराला रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने सैफवर 6 वेळा चाकूने वार केले. या घटनेनंतर सैफ अली खानला तातडीने ऑटो रिक्षाने लीलावती रुग्णालयात नेण्यात आलं, जिथे डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया केल्यानंतर तो सुरक्षित असल्याचं सांगितलं. या घटनेत आरोपीचा मुख्य उद्देश पैसे मागण्याचा होता. मात्र सैफने त्याला विरोध केल्याने त्याने प्रथम मेडवर हल्ला केला आणि त्यानंतर सैफवर हल्ला केला. यामध्ये सैफ अली खान यांना गंभीर दुखापत झाली. घटनास्थळी उपलब्ध असलेल्या तांत्रिक पुराव्यांच्या आधारावर पोलिसांनी आरोपीला अटक केलं आहे. तसंच भारतात बेकायदेशीर मार्गाने प्रवेश करणाऱ्या व्यक्तींवर लावली जाणारी सर्व संबंधित कायदेशीर कलमे या व्यक्तीवर लागू करण्यात आली आहेत. पण सैफवरच्या हल्ल्यात थेट बांगलादेशी घुसखोराचा सहभाग असल्यानं या घुसखोरांपासून महाराष्ट्राला धोका असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात. तर आता प्रश्न निर्माण होतो की ही बांगलादेशातून बेकायदेशीर स्थलांतरितांची समस्या काय आहे. पहा, भारतात ही समस्या सतत वाढत चालली आहे. जे लोक योग्य कागदपत्रांशिवाय भारतात प्रवेश करतात त्याला बेकायदेशीर स्थलांतरित म्हटलं जातं. बांगलादेशातील नागरिक भारतात प्रवेश करून विशेषतः सीमावर्ती राज्यांमध्ये जसं की आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये स्थायिक होतात. त्यानंतर संधी मिळाल्यावर ते भारताच्या विविध भागांमध्ये पसरण्याचा प्रयत्न करतात. अगदी बेंगलुरू, केरळ, नवी दिल्ली आणि पश्चिमेकडे मुंबईच्या दिशेने जिथे जिथे त्यांना संधी मिळते तिथे जाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळेच हा विषय राजकीय दृष्ट्या अतिशय संवेदनशील बनला आहे. कारण भारतात या बेकायदेशीर स्थलांतरामुळे अनेक समस्या उद्भवत आहेत. उदाहरणार्थ, मोठ्या प्रमाणात स्थलांतरित लोक भारतात आले तर त्यांचा लोकसंख्येवर आणि स्थानिक संसाधनांवर मोठा ताण पडतो. याशिवाय सुरक्षेचा धोका निर्माण होतो, जसं की सैफ अली खानवर झालेला हल्ला. त्यामुळे अशा अनेक समस्या तयार होतात. पहा, दिल्लीत नुकतेच काय घडले. दिल्ली पोलिसांनी डिसेंबर महिन्यात एक मोठी मोहीम राबवली आणि एका दिवसात जवळपास 175 जणांना अटक केली. पोलिसांना माहिती मिळाली होती की अमुक अमुक ठिकाणी आणि घरांमध्ये बेकायदेशीर स्थलांतरित राहत आहेत. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन संबंधित व्यक्तींच्या कागदपत्रांची चौकशी केली. तेव्हा समजले की ते चुकीच्या पद्धतीने भारतात आले होते. डिसेंबर महिन्यातील तपासादरम्यान आतापर्यंत 1000 बेकायदेशीर स्थलांतरितांची ओळख पटली आहे. याशिवाय आणखी एक मोठी बातमी अशी आहे की दिल्ली पोलिसांनी बेकायदेशीर स्थलांतरितांना मदत करणाऱ्या
एका मोठ्या टोळीचा रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या तपासादरम्यान पोलिसांनी आणखी 11 जणांना अटक केली. यांचा तपास केला असता असं समजलं की ते विविध प्रकारचे बनावट कागदपत्र तयार करत होते, जसं की आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड. हे लोक काय करतात तर बेकायदेशीर स्थलांतरांकडून पैसे घेतात आणि त्यांना बांगलादेशातून जंगल, डोंगर किंवा इतर मार्गाने भारतात आणतात. नंतर एक्सप्रेस ट्रेनच्या माध्यमातून त्यांना दिल्लीपर्यंत पोहोचवलं जातं. दिल्लीमध्ये पोहोचल्यावर त्यांना बनावट आधार कार्ड, तात्पुरता सिम कार्ड, प्रवासाचा खर्च आणि इतर सुविधा पुरवल्या जातात. दिल्ली पोलिसांनी तपासादरम्यान या टोळीच्या ठिकाणी छापा टाकला आणि 21 आधार कार्ड, अनेक मतदार ओळखपत्रे आणि पॅन कार्ड आणि अन्य कागदपत्र जप्त केली. त्यावेळी पोलिसांना समजले की ही टोळी बेकायदेशीर स्थलांतरितांना भारतात आणण्यासाठी मदत करत आहे. आता प्रश्न असा आहे की भारताने या समस्येला तातडीने का हाताळले पाहिजे. समजून घ्या, भारत बांगलादेश सीमारेषा 4000 किलोमीटर पेक्षा जास्त आहे. 1947 मध्ये फाळणीनंतर पासूनच ही समस्या दिसून येते. 1971च्या युद्धाच्या वेळी लाखो लोकांनी भारतात आश्रय घेतला होता. आजही ही समस्या कायम आहे. भारतात सध्या किती बेकायदेशीर स्थलांतरित आहेत याची अचूक संख्या उपलब्ध नाही, परंतु काही अहवालांच्या मते सुमारे 15 दशलक्ष बांगलादेशी बेकायदेशीरपणे भारतात राहत असावे. अलीकडील काळात या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे, कारण बांगलादेशमध्ये राजकीय परिस्थिती सतत अस्थिर होत चालली आहे. शेख हसीनांची सत्ता गेल्यानंतर परिस्थिती अधिकच बिघडली आहे. कोणत्याही देशात जेव्हा राजकीय अस्थिरता किंवा हिंसाचार वाढतो तेव्हा लोक तिथून पळून दुसऱ्या देशात जाण्याचा प्रयत्न करतात आणि हे भारतासाठी मोठं संकट आहे. या समस्येचं गांभीर्य ओळखून भारताने हे रोखण्यासाठी अलीकडे प्रयत्न केले आहेत. भारत बांगलादेश सीमारेषेवर कुंपण उभारण्याचं काम सुरू आहे. सुमारे 3000 किलोमीटर सीमारेषेचं कुंपण घालून सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. तरी अनेक भागांमध्ये अद्याप कुंपण लावता आलेलं नाही. भारत सिंगल रो फ्रेमिंग लावण्याचा प्रयत्न करत आहे, पण बांगलादेशचा याला विरोध आहे. बांगलादेशचं म्हणणं आहे की शेख हसीना यांच्या कार्यकाळात झालेली करारं भारताच्या फायद्याच्या दृष्टीने करण्यात आली होती. मात्र भारताने हे स्पष्ट केलं आहे की असं काहीही नाही. बांगलादेशचा आक्षेप असा आहे की भारत बांगलादेश सीमारेषेपासून 150 यार्ड्स आत व बाहेर कोणतंही संरक्षणात्मक बांधकाम करता येणार नाही. मात्र भारताचं म्हणणं आहे की हे कुंपण संरक्षणात्मक बांधकामांमध्ये येत नाही. मिसाईल्स आणि बंकर्स यांसारख्या गोष्टी संरक्षणात्मक संरचना मानल्या जातात. कुंपण उभारण्याचा उद्देश बेकायदेशीर तस्करी आणि स्थलांतर रोखणे आहे. तरीही बांगलादेश याला विरोध करत आहे, जे मोठ्या समस्यांचे कारण आहे. या प्रश्नावर लवकरच काही ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. बेकायदेशीर स्थलांतर व घुसखोरींची समस्या जसजशी वाढत आहे तसतशी देशात अशा घटनांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकंदरीतच बांगलादेशी घुसखोरी हा महाराष्ट्रासाठीच नव्हे तर देशाच्या दृष्टीने गंभीर विषय झाल्याचं पाहायला मिळतं. सैफ अली खानवर झालेला हल्ला भविष्यात इतर कोणावरही होऊ शकतो, कारण जेव्हा हे लोक भारतात येतात तेव्हा ते रोजगाराच्या शोधात राहतात, पण तो मिळाला नाही तर असे चुकीचे मार्ग अवलंबण्याचा प्रयत्न करतात. तरीही बांगलादेशी घुसखोरी कधी थांबणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी से हाय टू स्कायला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.